नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्व तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षेची गणित विषयाची। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घटक 5 विभाज्य, विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या या घटकाची माहिती घेतली, त्याचा स्वाध्याय देखील सोडवला। आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करत आहोत नवीन घटकाला, वर्ग व वर्गमूळ। 6वा घटक जो आहे वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ असा आहे। मात्र तो व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे याचे 2 भागांमध्ये आपण रूपांतर केलेलं आहे। पहिल्या भागामध्ये आपण वर्ग व वर्गमूळ याची माहिती घेणार आहोत, दुसऱ्या भागामध्ये आपण घन व घनमूळची माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर या घटकामध्ये असणारे 4 स्वाध्याय आहेत, ते सगळे 4 स्वाध्याय सोडवणार आहोत। पुन्हा तेच, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला पोहोचतील। त्याचबरोबर तुमची परिपूर्ण तयारी होईल। त्याचबरोबर हे व्हिडिओज आपल्या मित्रांशी देखील शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। चला तर मग सुरुवात करूया वर्ग व वर्गमूळला। तुम्ही म्हणाल वर्ग वर्गमूळ आम्हाला माहीत आहे, पण पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून पाहूया। वर्ग म्हणजे काय, तर कोणत्याही संख्येचा म्हणजे 3 आहे त्याच संख्येबरोबर जर आपण गुणाकार केला तर आपल्याला त्या संख्येचा वर्ग मिळतो। आणि 3 गुणिले 3 होतात 9, म्हणजेच 3चा वर्ग आहे 9। याचं वाचन कसं करायचं, 3चा वर्ग 9 आहे आणि 9चं वर्गमूळ, वर्गमुळाचं चिन्ह असं आहे, वर्गमुळात 9 बरोबर येतात 3। आता यामध्ये कधी इथे 2 पण लिहिलेले असतात, तर त्याचा अर्थ हे वर्गमूळ आहे। पण जर काहीच लिहिलेलं नसेल, समजा असं असेल आणि इथं लिहिलेले असतील 225, इथं 2 नाही लिहिलेला, 3 नाही लिहिलेला, जर 3 लिहिलेला असेल तर ते घनमूळ असतं। घनमूळ आपण पुढे जाऊन पाहणार आहोत। जर काहीच लिहिलेलं नसेल तर समजून घ्यायचं की हे फक्त वर्गमूळ आहे आणि 225चं वर्गमूळ येतं 15। 15चा वर्ग 225 आहे, 15चा वर्ग हा 225 आहे आणि 225चं वर्गमूळ 15 आहे। हे आपल्या लक्षात आलं, वर्गमुळाचं चिन्ह लक्षात आलं। चला जाऊया पुढे। वर्ग वर्गमूळ आपल्याला समजलेलं आहे, याच्यावर आधारित ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न येणार आहेत, पण त्यापूर्वी आपण यांचे काही नियम किंवा यांची काही वैशिष्ट्ये समजावून घेणार आहोत। चला समजावून घेऊयात ती वैशिष्ट्ये। की पूर्ण वर्ग संख्या ज्या आहेत, पूर्ण वर्ग संख्या म्हणजे काय, 1चा वर्ग 1, 1 ही पूर्ण वर्ग आहे, 2चा वर्ग होतो 4, 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 3चा वर्ग होतो 9, 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे, 20चा वर्ग होतो 400, 400 ही पूर्ण वर्ग संख्या आहे। म्हणजे ज्या संख्येचं वर्गमूळ निघू शकतं अशा ज्या संख्या आहेत त्यांना आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो। पण त्या संख्यांचं वर्गमूळ काय पाहिजे, तर ते नैसर्गिक संख्यांमध्ये त्या संख्यांचं वर्गमूळ पाहिजे, तर त्या संख्यांना आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणू शकतो। यामध्ये एक महत्त्वाची ट्रिक आहे की येऊ शकणारे अंक ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी कोणते अंक येऊ शकतात आणि कोणते अंक कधीच येत नाही हे समजावून घ्या। त्यासाठी आपण काय करूया, वर्ग लिहून घेऊया। 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100। तर यामध्ये आपल्याला दिसेल एकक स्थानी येणारे अंक कोणते आहेत, तर इथे दिसतोय आपल्याला 0 आहे, 0 एकक स्थानी येऊ शकतो, 1 आहे म्हणजे 1 एकक स्थानी येऊ शकतो, त्यानंतर 4 आहे, इथे पण 4 आहे म्हणजेच 4 एकक स्थानी येऊ शकतो, त्यानंतर आहे 5, 5 हा अंक पण एकक स्थानी येऊ शकतो, त्यानंतर आहे 6, 6 हा अंक पण एकक स्थानी येऊ शकतो आणि आहे 9 आणि हा 9, 9 हा अंक देखील एकक स्थानी येऊ शकतो। इथे पण 6 होता, इथे पण 1 होता, तर हे अंक एकक स्थानी येऊ शकतात। पण 2, 3, 7, 8 हे अंक, हे जे 4 अंक आहेत हे सगळे लक्षात नाही ठेवता आले तरी चालेल, पण हे लक्षात ठेवा 2, 3, 7, 8 हे अंक कधीही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी येत नाहीत। मागील स्वाध्यायामध्ये आपण पाहिलं होतं की एकक स्थानी अंक असल्यावर त्यांचा गुणाकार करताना अगदी मोठी संख्या असू द्या, 236चा वर्ग आपल्याला करायचा आहे, तर 236 गुणिले 236 करणार,
एकक स्थानी काय येणार आहे 6 6 36 म्हणजे एकक स्थानी 6 हाच अंक येणार आहे. याचा वापर करून आपण तोंडी वर्गमूळ काढू शकतो किंवा पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे पर्यायांमधली यासारखे प्रश्न आपण याच्या आधारे सोडवू शकतो. यामध्ये एक लक्षात ठेवा की जर 36 अशी संख्या आली पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 6 असेल तर तिच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 6च येणार आहे. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 4 आहे तर त्याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 64 आहे म्हणजे एकतर 8 येऊ शकतो किंवा 4 आहे म्हणजे इथे पण 4 दिसतोय आपल्याला किंवा 2 येऊ शकतो. हे त्या पद्धतीची जेव्हा उदाहरणं येतील त्यावेळेस आपण अजून खोलामध्ये ते समजावून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी येणारी शून्ये नेहमी समसंख्येत असतात. जसं की आपण केला समजा 40चा वर्ग येणारे 40 गुणिले 40 म्हणजेच 4 चौक 16 आणि हे 2 शून्य. या पूर्ण वर्गसंख्येच्या शेवटी आपल्याला 2 शून्य दिसत आहेत म्हणजे एकक आणि दशक स्थानी नेहमी 2 शून्य येतात. एकच शून्य आहे म्हणजे समजा 2750 अशी संख्या आली आणि ही पूर्ण वर्ग संख्या आहे का हे ओळखा म्हटलं तर सरळ नाही म्हणून सांगू शकतो आपण. का तर याच्या एकक स्थानी फक्त शून्य आहे. पूर्ण वर्ग संख्येत जर एकक स्थानी शून्य असेल तर दशक स्थानी देखील शून्यच असतो. पुढे आहे दशांश अपूर्णांक संख्येचा वर्ग करताना दशांश चिन्ह संख्येच्या दुप्पट स्थानावर डावीकडे मांडा. हे आपण स्पेशली दशांश अपूर्णांकांचे वर्ग कसे करायचे ते समजावून घेणार आहोत पुढील भागामध्ये. चला जाऊया पुढे. पुढे आहे वर्ग तोंडी कसा काढाल. तर वर्ग काढण्यासाठी आपले साधारण 30 पर्यंत 35 पर्यंत वर्ग पाठ असतात पण त्याच्या पुढील जर वर्गसंख्या आल्या तर वर्ग कसे काढायचे तोंडी. त्यात आधी बेसिक म्हणजे एकक स्थानी जर 5 असेल आपल्याला माहिती आहे 5चा वर्ग आहे 25. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा हे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत. 15चा वर्ग करायचा आहे तर काय करायचं आहे 5चा वर्ग 25 लिहून टाकायचा आणि इथे अंक आहे दशक स्थानी 1. 1च्या पुढील संख्येने त्याला गुणायचं आहे 1 गुणिले 2. 1 गुणिले 2 होतात 2 आणि हे पुढचे 25 असेच म्हणजे 15चा वर्ग आला 225. आपल्याला समजा करायचा आहे 85चा वर्ग करायचा आहे तर 5चा वर्ग 25 लिहून टाका आणि इथे जी दशक स्थानी संख्या आहे 8 त्याच्या पुढील संख्येने तिला गुणा 8 गुणिले 9. 8 गुणिले 9 होतात 72 आणि हे 25 असेच पुढे 7225 हा झाला 85चा वर्ग. म्हणजेच एकक स्थानी जर 5 हा अंक असेल तर त्याचा वर्ग आपण तोंडी करू शकतो. हे आपल्या इथे लक्षात आलेलं आहे. पुढे आपल्याला पाहायचं आहे पण यापेक्षा वेगळं जर संख्या आली वेगळी तर तिचा वर्ग कसा करायचा. आपण वर्ग करूया 23चा वर्ग करूया. तर 23चा वर्ग करत असताना यामध्ये पहिल्यांदा काय करायचं आहे एकक स्थानाचा वर्ग करायचा आहे. एकक स्थानाचा वर्ग म्हणजे 3चा वर्ग झाला 9. तो त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी येणार आहे. आता आपल्याला बाकीचे अंक शोधायचे तर त्यासाठी काय करा इथे 2 गुणिले 3 बेत्रिक 6 या दोघांचा गुणाकार करा आणि त्या गुणाकाराची दुप्पट करा. बेत्रिक 6 आणि 6ची दुप्पट झाली 12. 12 मधले 2 इथे लिहा आणि हातचा 1 इकडे वर द्या. पुढे आहे 2चा वर्ग 4. दशक स्थानाचा वर्ग करा 2चा वर्ग 4 आणि त्यामध्ये तो हातचा मिळवा हे झाले 5. 23चा वर्ग झालेला आहे 529. हे तुमच्या लक्षात आलं नसेल तर अजून एक उदाहरण घेऊया की ज्याच्यामध्ये हातचे सुद्धा येतील असा 76चा वर्ग करूया आपण. 76चा वर्ग आता मी तोंडी करून दाखवतो तुम्हाला. 6चा वर्ग आहे 36. 36 म्हणजे वर्गाच्या एकक स्थानी 6 येणार आहेत. 36 झाले. हातचे किती आले हातचे आलेले आहेत आता 3. आता या दोन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 7 सकून झाले 42 आणि त्या गुणाकाराची दुप्पट करायची आहे. 42ची दुप्पट झाली 84. 84 मध्ये हे हातचे मिळवायचे आहेत. ते 3 त्यामध्ये मिळवले म्हणजे होतात 87 आणि हातचे आता परत किती गेलेले आहेत 8 हातचे आलेले आहेत. आता दशक स्थानाचा वर्ग करायचा. 7चा वर्ग आहे 49 आणि त्या वर्गामध्ये जे हातचे आलेले होते ते मिळवायचे. 49 आणि 8 किती होतात 57. हे 57 म्हणजेच 76चा वर्ग किती आलेला आहे 5776. या पद्धतीने या ट्रिकचा वापर करून आपण तोंडी वर्ग देखील काढू शकतो
आता मी तुम्हाला 2 उदाहरणं सोडून दाखवली, समजली नसतील तर पुन्हा मागे येऊन पुन्हा एकदा बघा. नक्कीच तुमच्या ही ट्रिक लक्षात येईल आणि त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही 2 अंकी संख्येचा वर्ग तोंडी झटपट काढू शकता. असं असलं तरी देखील आपले किमान 35 पर्यंतचे वर्ग पाठच असले पाहिजे. त्यामुळे आपली उदाहरणं आपल्याला झटपट सोडवता येणार आहेत. चला जाऊया पुढे. पुढे आहे वर्गमूळ तोंडी कसे काढाल. आता वर्ग तोंडी काढायला शिकलो आपण, पण वर्गमूळ तोंडी कसं काढायचं हे आता आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी आपल्यासमोर उदाहरण आहे, ते म्हणजे 3969 या संख्येचं आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. जेव्हा कधी असा प्रश्न असेल तर 3969 या संख्येचा आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे. वर्ग म्हणजेच काय, दुसरा घात असतो. त्यामुळं काय करायचं, शेवटचे 2 अंक बाजूला ठेवायचे. तत्पूर्वी एकक स्थानी 9 आहे, म्हणजे वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल हे पहा. 1चा वर्ग होतो 1, 2चा वर्ग होतो 4, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49 आणि 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग होतो 100. आता पहा, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी जर 9 असेल तर त्या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणता अंक असेल. पहा, इथे एक 9 दिसतोय आपल्याला आणि इथे एक 9 दिसतोय. म्हणजेच त्याच्या एकक स्थानी एकतर 3 असणार आहे किंवा 7 असणार आहे. कुठे, एकक स्थानी, म्हणजे इथे एकतर 3 असेल किंवा एकतर 7 हा अंक असणार आहे. कुणाच्या, या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी. का, वर्ग होताना 3 त्रिक 9 होतील किंवा 7 7 49 होतील. वर्गमूळाच्या एकक स्थानाचा अंक या पद्धतीने आपण शोधू शकतो. हे प्रॅक्टिसनं तुमच्या लक्षात राहणार आहे, पाठ करत बसायची गरज नाही. आणि जरी नाही झालं पाठ तरी तुम्ही हे वर्ग लिहून पाहू शकता की एकक स्थानी कोणता अंक येऊ शकतो. पण हे इतकं काही अवघड नाही आहे, हे आपलं सहजच पाठ होऊन जाणार आहे. पुढे पहा, याच्यामध्ये सुद्धा एक पॅटर्न दिसतो आपल्याला. तो म्हणजे कसा आहे, इथे 5 हा अंक आहे, खाली आहेत 6, वर आहेत 6, खाली आहे 9, वर आहेत 9, इथे आहे 4, इथे आहे 4, इथे आहे 1 आणि इथे पण आहे 1. म्हणजेच याच्यावरून सुद्धा लॉजिक लावून आपण एकक स्थानी कोणता अंक येईल वर्गमूळाच्या हे शोधू शकतो. एकक स्थानचा अंक शोधला आपण. आता आपल्याला दशक स्थानचा अंक शोधायचा आहे. दशक स्थानचा अंक शोधण्यासाठी काय करायचं आहे, ह्या शेवटच्या 2 संख्या ज्या आहेत ह्या सोडून द्यायच्या आणि राहिलेली जी संख्या आहे, राहिलेली काय आहेत 39. 39 मधून कोणती वर्गसंख्या वजा होऊ शकते, कोणती पूर्ण वर्गसंख्या वजा होऊ शकते हे पाहायचं आहे. 39 मधून 36 ही पूर्ण वर्गसंख्या वजा होऊ शकते. म्हणजेच या 36चं वर्गमूळ किती आहे, 6. त्याच्या लगतची मागची जी पूर्ण वर्गसंख्या आहे तिचं वर्गमूळ जे आहे ते वर्गमूळ याच्या दशक स्थानी येणार आहे. आता आपल्याकडे 2 पॉसिबिलिटी झाल्या. एक तर ती संख्या 63 असेल किंवा ती संख्या 67 असेल. काय, 3969चं वर्गमूळ एकतर 63 असेल किंवा 67 असेल. आता यापैकी कोणतं आहे हे कसं कन्फर्म करायचं, ते कन्फर्म करण्यासाठी इथे आपल्याला 6 6 मिळालेले आहेत. जो दशक स्थानी अंक मिळालेला आहे, वर्गमूळाच्या दशक स्थानी जो आपल्याला अंक मिळालेला आहे त्या अंकाला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं. 6 गुणिले 7 हे किती होतात, 42 होतात. आता आपली जी संख्या होती ती होती 39, पण इथं आलेले आहेत 42. म्हणजेच 42 काय झाले, मोठे झाले. जर यातली मोठी संख्या घेतली आपण तर आपलं उत्तर याच्यापेक्षा जास्त जाणार आहे. म्हणजेच पूर्ण वर्ग 67चा जो आहे तो याच्यापेक्षा मोठा होणार आहे. जर ही संख्या म्हणजे हा जो गुणाकार आहे हा जर जास्त आला तर लहान संख्या जी आहे ती असते वर्गमूळ. आणि हा गुणाकार जर याच्यापेक्षा, या 39 पेक्षा हा गुणाकार जर लहान आला असता तर मोठी संख्या वर्गमूळ झाली असती. लक्षात येते का, येत असेल लक्षामध्ये. या पद्धतीने 3969चं वर्गमूळ आपल्याला मिळालेलं आहे ते म्हणजे आहे 63. चला आताच्या ट्रिकनं आपण चेक करूया. 3चा वर्ग 9,
6 त्रिक 18, 18ची दुप्पट करायची 36, 36शी 6, हातचे आले 3, 6चा वर्ग 36, 36 आणि 3 झाले 39, म्हणजे बरोबर आहे. 63चा वर्ग होतो 3969. आणखी एक वर्गमूळ काढून पाहू, म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. इथेच काढूयात ते लगेचच. हे पुसतो मी आता. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता पूर्ण वर्ग आपल्याला मोठी संख्या हवी आहे, तर मोठी संख्या मी घेतो की जिथं आपल्याला डबल हे येतील, डबल संख्या येतील अशी संख्या घेतो. चला आपण काय करूया, 72, 4 येईल आणि 78. 78चा वर्ग काढतो आधी आणि मग त्याचं वर्गमूळ आपण उलटं शोधूया. 8चा वर्ग 64, 4, हातचे आले 6, त्यानंतर 8 7 56, 56 दोने 112, 112 आणि 6 झाले 118, हातचे आता आलेले आहेत 11. 7चा वर्ग 49, 49 आणि 11 होतात 60, 6084. हा वर्ग आहे कुणाचा? 78चा वर्ग आहे. आता आपण वर्गमूळ काढूया तोंडी. इथे एकक स्थानी, पूर्ण वर्गाच्या एकक स्थानी आहेत 4, तर वर्गमूळाच्या एकक स्थानी काय येऊ शकतं? 4 असतील तर एक तर 2 येऊ शकतो, किंवा 4 असतील तर 8 येऊ शकतो. म्हणजे एकक स्थानी 2 अंक येऊ शकतात, एक तर 2 येईल किंवा 8 येईल. हे आपल्या लक्षात आलं. आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे आपल्याला दशक स्थानचा अंक शोधायचा आहे. त्यासाठी काय करतो आपण, पूर्ण वर्ग संख्येतले शेवटच्या 2 संख्या सोडून द्यायच्या. म्हणजे हे 84 जे आहेत हे ड्रॉप केले, राहिले काय 60. आता या 60 मधून पूर्ण वर्ग संख्या कोणती वजा होऊ शकते? 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64 येतो. म्हणजेच यामधून 7 7 49, 49 म्हणजेच काय, 7चा वर्ग जो आहे तो यातून वजा होऊ शकतो. म्हणजेच आपल्या वर्गमूळाच्या दशकस्थानी 7 हा अंक असणार आहे. हे तर फिक्स झालं. आता 72 की 78 यापैकी कोणतं वर्गमूळ आहे याचं हे कसं शोधायचं आहे? तर आपल्याला जो दशकस्थानी अंक मिळाला, दशकस्थानी मिळालेला अंक आहे तो म्हणजे आहे 7. या 7ला त्याच्या पुढच्या संख्येने गुणायचं आहे. 7च्या पुढची संख्या आहे 8. 7 8 किती होतात? 7 8 होतात 56. आणि आता या 56ची या राहिलेल्या संख्येबरोबर तुलना करायची. इथं काय दिसते आपल्याला? 56 हे लहान आहेत 60 पेक्षा. 56 लहान आहेत 60 पेक्षा. म्हणजे जर लहान संख्या घेतली आपण तर काय होईल? आपलं उत्तर याच्यापेक्षा कमी येणार आहे. हे इथं दिसतंय आपल्याला, उत्तर कमी येणार आहे. मग हे कमी येतंय याचाच अर्थ काय असणार आहे? जी मोठी संख्या आहे ती वर्गमूळ असणार आहे. आणि 6084 या पूर्ण वर्गाचं वर्गमूळ आलेलं आहे 78. ते आपल्या इथं टॅली होते. आपण आधी 78चा वर्ग केला आणि त्याच्यावरून हे वर्गमूळ काढलं. तर वर्ग आणि वर्गमूळ तोंडी काढणं हे तुम्हाला सहज जमणार आहे. त्याची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा की येस, मी आता वर्गमूळ तोंडी काढू शकतो. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहे ते म्हणजे दशांश अपूर्णांकांचे वर्ग आणि वर्गमूळ. हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि याच्यावर देखील हमखास प्रश्न परीक्षेमध्ये दिसतो आपल्याला. पाहता दशांश अपूर्णांकांचे वर्ग. पहिली तर साधी गोष्ट घेऊया, 3चा वर्ग. 3चा वर्ग किती होतो? म्हणजेच 3 गुणिले 3 तो येतो 9. पुढे आता मी लिहितो 0.3चा वर्ग केला तर तो काय येणार आहे? 0.3 इंटू 0.3 बरोबर येणार आहेत 3 त्रिक 9 येणारच आहेत. आणि दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते मोजून आपण तेवढे उत्तरात देत असतो. इथे 1 आणि इथे 2 अंक आहेत, म्हणजे इथे आपले दशांश चिन्हानंतर 2 अंक आले पाहिजे. तो आला 0.09. इथं तुम्हाला दिसतंय की वर्गमुळामध्ये जर 1 अंक असेल तर त्याच्या वर्गामध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक होतात. अजून वेगळं उदाहरण घेऊन पाहूया. 1.2चा वर्ग करूया आपण. 1.2चा वर्ग म्हणजेच काय? 1.2 गुणिले 1.2 आणि तो येणार आहे किती? 12चा वर्ग होतो 144. दशांश चिन्हानंतरचे अंक इथं 1 आहे, इथं 1 आहे, म्हणजे इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक येणार आहेत. पुढे पाहूया 125चा वर्ग करू. 125 नाही, आता 1.25चा वर्ग करू. हे मी का घेतलं तर पटकन तोंडी वर्ग करता येईल म्हणून 1.25 घेतले. 1.25 गुणिले 1.25 बरोबर.
आता याचा वर्ग करताना काय, 5चा वर्ग 25 आणि 12च्या पुढची संख्या आहे 13. 12 गुणिले 13 होतात 156. आता दशांश चिन्ह द्यायचं आहे आपल्याला. तर दशांश चिन्ह देताना 1 2 3 4 अंक, 1 2 3 4 अंक म्हणजे हे 1.5625 हे झालेलं आहे. इथं आपल्या एक गोष्ट लक्षात येते की ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी 2 अंक आले किंवा 4 अंक आले, म्हणजेच ज्या पूर्ण वर्ग संख्या आहेत दशांश अपूर्णांकाच्या रूपात आहेत त्यांच्या दशांश चिन्हानंतर सम प्रमाणामध्ये अंक येतात. आणि वर्गमुळाच्या बाबतीत काय म्हणता येईल आपल्याला, जर वर्गामध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक असतील तर त्याच्या वर्गमुळामध्ये एकच अंक असतो. वर्गामध्ये जर दशांश चिन्हानंतर 2 अंक असतील तर वर्गमुळामध्ये एकच अंक असतो. वर्गामध्ये जर दशांश चिन्हानंतर 4 अंक असतील तर वर्गमुळामध्ये किती, 2च अंक येतात. तर एखादी मोठी संख्या आहे आणि तिच्या वर्गामध्ये, आता इथे मी वर्ग म्हणजे त्यामध्ये लिहितो 1 2 3 4 5 6 अंक आहेत. तर या संख्येच्या वर्गमुळामध्ये, या संख्येच्या वर्गमुळात चिन्ह इकडे येणार आहे, या संख्येच्या वर्गमुळात दशांश चिन्हानंतर किती अंक येणार आहेत, तर इथं किती 1 2 3 4 5 6 अंक आहेत. म्हणजे वर्गमुळामध्ये 1 2 3 अंक येणार आहेत. म्हणजे दशांश चिन्हाचे अंक जे आहेत ते निम्मे होतात वर्गमुळामध्ये आणि वर्ग करत असताना ते अंक काय होतात, दुप्पट होतात. हे आपल्या लक्षात आले. दशांश अपूर्णांकांचे वर्ग आणि वर्गमूळ यावर देखील प्रश्न विचारले जातात आणि त्यावेळेस त्यातला महत्त्वाचा जो क्ल्यू पॉईंट आहे तो हाच आहे की दशांश चिन्हानंतरचे जे अंक आहेत वर्गामध्ये त्याच्या निम्मे अंक वर्गमुळात असतात आणि दशांश चिन्हानंतर त्यामुळे नेहमी सम संख्येमध्ये अंक येतात. म्हणजे 2 येतील, 4 येतील, 6 येतील, 8 येतील. एखाद्या संख्येत दशांश चिन्हानंतर 3च अंक आहेत तर ती संख्या पूर्ण वर्ग संख्या होईल का, नाही होऊ शकत. कारण पूर्ण वर्ग संख्या होण्यासाठी दशांश चिन्हानंतर सम संख्येमध्ये अंक लागत असतात. त्यामुळे आता दशांश अपूर्णांकांचे वर्गमूळ हे देखील आपल्याला क्लिअर झालेलं असेल. चला जाऊया पुढील भागाकडे. पुढे आहेत पूर्ण वर्ग संख्यांचे काही गुणधर्म की जे आपल्याला माहीत असावेत. सत्य असत्य विधाने यासाठी या गुणधर्मांचा वापर केला जाऊ शकतो आणि त्यावर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिलं वैशिष्ट्य आहे की पूर्ण वर्ग कधीही ऋण नसतो. पूर्ण वर्ग कधीच ऋण येत नाही. का नाही येत, समजा -7चा वर्ग करायचा आहे तर तो काय होणार, -7 गुणिले -7. 7 7 7.5 नाही, 7 7 49 होतात आणि हे 49 आता इथे पहा हे काय आहेत, ऋण गुणिले ऋण, गलत को गलत कहना सही बात है. म्हणजे ऋण संख्येचा जरी वर्ग केला आपण तरी तो वर्ग होत असताना त्याचा 2 वेळा गुणाकार असतो आणि चिन्ह सारखी असल्यानंतर त्याचा गुणाकार जो आहे तो नेहमी धन येत असतो. म्हणजेच पूर्ण वर्ग कधीही निगेटिव्ह नसतो. खालीलपैकी पूर्ण वर्ग शोधा आणि त्यात एखादा निगेटिव्ह नंबर दिलेला असेल तो पर्याय लगेचच बाद करता येणार आहे आपल्याला. पुढे आहे दुसरा गुणधर्म, पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 2 3 7 किंवा 8 हे अंक नसतात. याचं आपण स्पेशल आधी पाहिलं की 2 3 7 8 कधीच येत नाही. लक्षात ठेवायला सोपे आहेत. जेव्हा कधी खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या ओळखा असा प्रश्न असेल तर त्याच्या पर्यायांमध्ये एखाद्या संख्येच्या एकक स्थानी जर 2 3 7 8 असतील तर तो पर्याय लगेचच कट होऊन जाणार आहे आपला. त्यामुळे हे जर लक्षात असेल तर तिथं आपला वेळ वाचतो आणि तो प्रश्न आपण वेगामध्ये सोडवू शकतो. लक्षात असू द्या, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2 3 7 8 हे अंक कधीही नसतात. पुढे आहे तिसरा गुणधर्म, तो म्हणजे समसंख्येचा वर्ग नेहमी समसंख्याचा असतो आणि विषम संख्येचा वर्ग हा नेहमी विषम संख्याचा असतो. समसंख्येचा वर्ग हा नेहमी समसंख्या येतो कारण सम गुणिले सम केल्यावर समच होतात. जसं की 8 गुणिले 8 केल्यानंतर ते 64 म्हणजे समसंख्याच येणार आहेत. 13 गुणिले 13 जर केले आपण तर 13चा वर्ग 169 हा विषमच येणार आहे. समसंख्येचा वर्ग हा नेहमी समसंख्या येतो, विषम संख्येचा वर्ग हा नेहमी विषम संख्याचा असतो. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं याच्या बाबतीमध्ये विभाज्यतेमध्ये की विषम संख्येचा कधीही समसंख्या विभाजक नसते. म्हणजे समसंख्येच्या पाड्यात कधीच विषम संख्या येत नाही.
त्यासारखाच हा गुणधर्म आहे की समसंख्येचा वर्ग हा समसंख्याच येतो, विषम संख्येचा वर्ग हा विषम संख्याच येतो. हे गुणधर्म आहेत, ही वैशिष्ट्ये आहेत की ज्यांचं ॲप्लिकेशन आपल्याला पुढे स्वाध्यायांमधली उदाहरणं सोडवताना करायचं आहे आणि परीक्षेमध्ये देखील करायचं आहे. चला पाहूया आणखी काही गुणधर्म जे पूर्णवर्ग संख्यांच्या बाबतीमध्ये आहेत. त्यातला 5वा गुणधर्म आहे तो म्हणजे कोणत्याही नैसर्गिक संख्या n साठी n वर्ग हा पहिल्या क्रमित n विषम संख्यांची बेरीज असते. हे तुमच्या असं डायरेक्ट लक्षात नसेल आलं तर n म्हणजे समजा आपण घेऊया 4. तर आपल्याला एक माहीत आहे की 4चा वर्ग किती होतो, 4चा वर्ग होतो 16. हे माहिती आहे आपल्याला. पण n = 4 म्हणजे 4चा वर्ग करायचा आहे तर तुम्ही पहिल्या 4 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज केली की आपल्याला 4चा वर्ग मिळणार आहे. पहा कसं, पहिली विषम संख्या 1, दुसरी 3, तिसरी 5 आणि चौथी आहे 7. 1 3 5 7ची बेरीज केली, 7 आणि 5 12 आणि 3 15 आणि 1 झाले 16. पहा 4चा वर्ग आलेला आहे 16. तुम्ही म्हणाल हे नाही असं नसेल तर चला आणखी एक संख्या घेऊन पाहूया. आता घेऊया आपण 6चा वर्ग. 6चा वर्ग आपल्याला माहीत आहे 36. 6चा वर्ग म्हणजेच काय असतो तर तो म्हणजे पहिल्या 6 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज असतो. पहिल्या 6 1 3 5 7 9 11 झाल्या का 6, 1 2 3 4 5 6 आणि आता यांची बेरीज 11 आणि 9 20 आणि 7 27 5 32 आणि 3 35 आणि 1 झाला 36. म्हणजे क्रमागत विषम संख्यांची बेरीज ही वर्गसंख्या असते, हे आपल्या इथं लक्षात येतं. पुढे आहे गुणधर्म क्रमांक 6. कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटी असलेले शून्य नेहमी समसंख्येत असतात. याचं आपण सुरुवातीला एक उदाहरण पाहिलं की 60चा वर्ग जर केला तुम्ही तर 6 6 36 आणि 2 शून्य येणार आहेत. शेवटी जर 2 शून्य असतील तरच शक्यता आहे ती पूर्ण वर्ग संख्या असण्याची. एकच शून्य जर आला त्या संख्येमध्ये शेवटी तर ती पूर्ण वर्ग संख्या कधीही नसते. आणि पुढे आहे जर n पूर्ण वर्ग असेल तर 2n पूर्ण वर्ग नसतो. म्हणजेच कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट ही पूर्ण वर्ग संख्या कधीही नसते. तर कोणताही घ्या पूर्ण वर्ग, तुम्ही समजा घेतला 12चा वर्ग, तो आहे 144. 144ची जर दुप्पट केली 144 गुणिले 2 तर ती येते 288 आणि 288 ही पूर्ण वर्ग नाही. म्हणजेच काय, कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट ही पूर्ण वर्ग संख्या नसते. का बरं नसते? कारण 2चं आपण एक्झॅक्ट वर्गमूळ काढू शकत नाही. वर्गमुळात 2 जे आहेत ही अपरिमेय संख्या आहे. आपण परिमेय संख्या शिकलो, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, तिचं वर्गमूळ आपण एक्झॅक्ट नाही काढू शकत. त्यामुळे कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येची दुप्पट, असंच म्हणता येईल की पूर्ण वर्ग संख्येची तिप्पट ही देखील पूर्ण वर्ग संख्या नसते, कारण 3चं वर्गमूळ निघत नाही. पण जर चौपट केली तर ती पूर्ण वर्ग संख्या असते, तिचं वर्गमूळ निघू शकतं. हे नियम जे आहेत हे म्हणजे असे नियम नाही आहेत, फक्त त्यात लॉजिक लावून काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा विचार करून ही विधानं मी तुमच्यासमोर आणलेली आहे. चला जाऊया पुढे. अशा पद्धतीने आपण वर्ग व वर्गमूळ याची परिपूर्ण माहिती घेतलेली आहे, एकदम डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे की जेणेकरून तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. या पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत तो म्हणजे भाग 2चा व्हिडिओ, घटक 6चा भाग 2, घन व घनमूळ. आणि त्या ठिकाणी घन कसा काढायचा, घनमूळ कसं काढायचं, तोंडी घनमूळ कसं काढायचं, या सर्व बाबी आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण या घटकावरील सर्व स्वाध्याय सोडवणार आहोत. चला तर मग छान रहा, अभ्यास करत रहा. तुम्हाला सर्वांना तयारीसाठी हार्दिक शुभेच्छा.